कोण नाही आला अजून? महबूबा महबूबा काय कंडा माले. ती साखरदांडे बघ बघ काय छती आहे. आईला 10वीत नसती 9वीत आपल्या बरोबर असती ना तर चालीला आवळूनच टाकली असती बघ. आणि मग केवढाचा नंबर कट की काय? तसा नाही रे, केवढा तो आपली जान आहे यार. सानीला नाही दिली पाहिजे. कोण आहे? कोण नाही. ते बेंद्रेचा गृहपाठ केला का? हा गृहपाठ दिला होता. मग रोबिनने धड्यातला शब्दार्थ लिहायला सांगितले होते. मेलोबीन घरी भाकऱ्या नव्हत्या रे. ए त्या भाकऱ्यांचं सोड. बेंद्रेचा गृहपाठ केला का? याला खाच पण तिचा. आता पण दिवस सर चालले. काय रे काका एवढ्या साले येडाय कर तू. तो रणदिवसवर वर आला असतो म्हणजे. हो मग माझ्या बापाने जागा आपल्याला अभ्यासाला दिले. इथं काय लफडा झाला तर बाप माझा जीवच घेईल. लफडा नको आहे आपल्याला. यापुढे मास्तरांना अजिबात आवाज टाकायचा नाही ठरलं तर. चित्र्या साले तुझी दातवाली आली आहे. कोण? केवढा? आई केवढा मेरी जान. हे चित्र्या साल्या वलक करून दे ना आपली. गुलामी करेल राव तुझी. आई मेरी जान. एक केवढा आईला एक दिवस मरशील बेट्या. वाजलं किती? 12 को 10 कम. चला गृहपाठ झाला ना उतरून. रॉबिन हुड कुठे राहायचा? जंगलात. इंग्लिश में इन दी फॉरेस्ट. फॉरेस्ट नाही फॉरेस्ट म्हण. इन द फॉरेस्ट. हा तू तर धाग्यातला पडलाय ना. आईला रेडकर सर पेक्षा चित्र्यानं सांगितलं तर अर्ध तरी समजतं राव. त्यापेक्षा केवढाचा विचार केला की मनाला कसा आराम वाटते. आणि गृहपाठ कधी उतरवणार? आपण बिंदास आहे. ऐक की हिंदीचा तास त्याला तेच करायचंय. आणि बाकीचा गृहपाठ ते बघू रे. याला तुझं नशीब पण बंडल आहे. केवढा जर 8वीच्या ऐवजी आपल्या 9वीच्या वर्गात असती तर. हा हसा हसा पण देवा शपथ पटवली असती राव तिला. मग यावर्षी नापास म्हणजे झालं. तिची बना फावड्या मार खाशीला. मी नापास झालो तर बाप माझा मुर्दाच पाडल. ते जाऊ दे. केवढा जर आपल्या वर्गात असते तर काय. तर आपण बिंदास बघितलं असतं तिच्याकडे. इथं झाला असतास तू बाजी. आपल्या लाईन कडे बघणं सुद्धा एक कला आहे. लाईनला पण नाही कळलं पाहिजे की आपण तिच्याकडे बघतोय. समोर मॅडम किंवा सर आले ना तरी पण आपल्याला आपल्या लाईन कडे बघता आलं पाहिजे एकदम सूम मध्ये. असं माझा नरू मामा म्हणतो. आईला आता तुझ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. तू कुणाकडे बघतो ते ऐक नाही. अटे त्या भानगडीत नाही पडत मी. द हंटर किल्ड द लायन. हा सांग आता. द लायन किल्ड द हंटर. आईला तू तर आपल्या हिरोलाच मारून टाकलं की. द लायन वॉज किल्ड बाय द हंटर. घे आता. हिची बाना या गोष्टीला मिसळा कशाला आणले रे इथं. काय होत नाही रे. सामायिक परीक्षेपर्यंत फक्त. ऐक प्राण्यांचे 2 प्रकार असतात. असंपृष्ठरज्जू आणि समपृष्ठरज्जू. असंपृष्ठरज्जू प्रकाराचे 10 उपप्रकार असतात. त्यातील पहिल्या उपप्रकाराला म्हणतात संघ प्रोटोझोआ. फायलम प्रोटोझोआ. ए फायलम प्रोटोझोआ. परीक्षेत पेपर पाहिला ना की फाटणार नाही तेवढं बघ. नाही नाही हे इंग्रजी नाव मराठी नावापेक्षा सोपं आहे लक्षात ठेवायला. आहे का नाही. फायलम प्रोटोझोआ. हे फायलम प्रोटोझोआ. आईला पोरगी जवळ नसली तरी बी डोळा मारायचं वाटतं या आवळ्या खाल्ल्यावर. काय रे कुणाची आहे सायकल? त्या आंबेकरची. पंचर झाली होती. ती म्हणली पंचर काढून आण. पंचर?
पंचरला इंग्रजीत काय म्हणतात माहितीये का? अरे पंचरला पंचरच म्हणतात. चला लय वेळ झाली. मिसा तिची बना तुला कसं काय रे सांगितलं त्या आंबेकरनं? पंचरी पंचर. ए जोशी पिंगळा कुठं काय झालं रे यावर्षी? अरे शाळा फारच लांब पडायला लागली आहे. सुभाष विद्यालयात जातो आता. नाही काय क्लास लावलाय देशमाने सरांचा, इंग्रजी आणि गणित. आपण नाही असा क्लास विसल्यावर शाळेचा वैताग पुरेसा आहे. आपल्या जुन्या वर्गातले येते कोणी? ना जुन्या वर्गातलं कोण नाही. हे घे. अरे हां, शिरोडकर आणि मांडे त्या दोघी येतात. सुरुवातीला आपण ABC हा त्रिकोण काढला. ABC हा त्रिकोण काढला, आलं लक्षात? त्यानंतर BE या किरणावरती D बिंदू असा घ्या की BE बरोबर लिहून घे की. होईल. हे येते मला. त्यामुळे काय होतं? क्लास कशात लावलास? हा आहे एक अरे आमच्या आम्हा समांतर पहिले भुज डोकं खाते रे. कुठला? ABCD. कोणता? ABCD समांतर भुज चौकोन तयार होईल. समांतर भुज चौकोन तयार होईल. येतो सर. कुठून सुबुद्धी झाली क्लास लावायची? सोयीची बॅच मिळाली. आईला जोशी तू क्लास बीस लावणार नव्हता ना? बहिणीची कटकट मिटलेली, ती फार मागं लागलेली. वर्गातल्या मित्रांनी लावला असेल क्लास म्हणून तू सुद्धा. आमच्या वर्गातलं एकही पोरगा नाही क्लासमध्ये. आपल्या वर्गात कोण कोण आहे रे? कोण नाही. 2-3 पोरी आहेत पण नीट दिसतच नाही. गिचमीट सगळ्या क्लासमध्ये. कुणी सुचवला हा देशमाने सरांचा क्लास? जोशी साल्या लाईनी बिनीची भानगड नाही ना तुझी? लाईन कसली? तो पिंगळा आता सुभाष विद्यालयात आहे. तिथल्याच एखादीने लाईन दिली तर बरंच आहे. का नुसती धमाल करणार मित्रांबरोबर क्लासमध्ये? क्लासमध्ये कसली धमाल? बसायला जागा जेमते. काय अजागण्यासारख्या वया आहेत. उद्या सगळ्यांनी कव्हर घालून आणा खाकी कलरची, आणि मी सगळ्यांच्या वया तपासणार आहे, लक्षात ठेवा. चला पुस्तकं उघडा. लेसन नंबर 3. Whether it was a delay in preparing food or forgetting to iron clothes, Papa used every opportunity to express his impediments. जोशी, लक्ष कुठं आहे? इम्पेडिमेंटचा अर्थ सांग. बाई इम्पिडिमेंट म्हणजे बाधा. बसा. इम्पेडिमेंट म्हणजे बाधा. सामाईची परीक्षा जवळ आली आहे हे विसरू नका. नमस्कार करतोस? थांब मी तुला नमस्कार करायला शिकवते. जोशी साल्या तुझ्यामुळे मार बसला. ए बिब्या तू त्याला कशाला बोलतो रे? तुला कोणी सांगितलं रे बाईची खोडी काढायला? हा